आमचं फायनली गुगल ऍडसेन्स आलेलं आहे। फायनली आता आमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे। नवे तुमचं युट्यूबचं पेमेंट किती येतं आणि करून सो आमचा पेमेंट जमा झालेला आहे। हा 6 आकडी नंबर थोडासा दिसला असेल दिसला दिसू दे, एवढा दिसला काय प्रॉब्लेम नाही। ओके तर ठीक आहे। हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। सो तुम्हाला आजच्या थंबनेलवरनं कळलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे ते, आणि आम्ही एवढे खुश आहोत त्याच्यावरून पण तुम्हाला समजलंच असेल आम्ही का खुश आहोत। आणि सगळ्यांना भरपूर प्रश्न पडलेले आहेत तर ते की तुमचं चॅनल मॉनिटाईज झालंय की नाही, तुमचं युट्यूबचं पेमेंट किती येतं आणि तुम्हाला युट्यूबचं पेमेंट मिळतं की नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या या ब्लॉग मध्ये देणार आहे। सो आज आहे ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगते आमचं फायनली गुगल ऍडसेन्स आलेलं आहे। परत मी दाखवतो, हा बघा, हा आमचा आहे गुगल ऍडसेन्स, हा आलेला आहे आम्हाला। त्याच्यामुळे आम्ही एवढे खुश आहोत कारण ह्याची आम्ही बऱ्याच दिवसापासून वाट बघत होतो की आमचा गुगल ऍडसेन्स कधी येईल, कारण सगळ्यात इम्पॉर्टंट हा आहे युट्यूब साठी। आणि जे सगळे युट्यूबर्स आहेत ते प्रत्येक जण वेट करत असतात की आपला गुगल ऍडसेन्स कधी येईल। सो त्यासाठी एक भरपूर म्हणजे एक मोठा पण नाही म्हणता येणार, पण युट्यूब स्टार्ट करण्यासाठी एक युट्यूबचा क्रायटेरिया आहे जो की असा की 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 तास वॉच टाइम हे आपलं जेव्हा कम्प्लीट होतं तेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होतं। आणि जर शॉर्ट असेल, शॉर्ट व्हिडिओ जर असतील तर 10 मिलियन व्ह्यूज आल्या पाहिजे, त्या पण 90 दिवसामध्ये, तर तुमचा तो चॅनल आहे तो मॉनिटाईज होणार। आणि लॉंग व्हिडिओसाठी 1 वर्ष 365 दिवस लागतात। चॅनल मॉनिटाईज साठी 4000 तास पूर्ण झाल्यानंतर तो तुमचा वॉच टाइम पूर्ण होणार। आणि आता असं आणि जर मायनस मध्ये जर गेलो, 1 वर्षानंतर जर गेलो म्हणजे 365 दिवस नंतर 66 67 म्हणजे असे 400, मग इकडचे पहिले दिवस असतात ते मायनस होतात। त्याच्यामुळे जे काय असेल ना ते एका वर्षामध्ये 4000 वॉच टाइम पूर्ण करून टाकायचे। सबस्क्राईबचं नो टेन्शन, आणि कधी होते आणि ते कधी पण होते। काही जण असं पण म्हणतात की आपलं चॅनल आपण स्टार्ट केल्यावर 1 वर्षामध्ये जर आपलं चॅनल मॉनिटाईज नाही झालं तर चॅनल बंद पडतं, असं काहीच नाही। 2 वर्ष घ्या, 3 वर्ष घ्या, 4 वर्ष, काही फरक नाही पडत। भरपूर वर्ष वेळ झालेला आहे, फक्त तुम्ही मायनस मध्ये जाता एवढंच, तुमचा वॉच टाइम आहे तो मायनस मध्ये जातो। आणि आताचा क्रायटेरिया मे बी असं म्हणतायत की कमी झालेला आहे युट्यूबर्सचा की 500 सबस्क्रायबर्स आणि 3000 तास वॉच टाइम असं काहीतरी कमी झाले असं बोलतायत। मला एक्झॅक्ट माहिती नाही, बघायला लागेल, इन्क्वायरी करायला लागेल। मी पण युट्यूबर्स व्हिडिओ बघितला तेव्हा मला असं कळलं, म्हणजे असं बोलतायत तेव्हा। आणि लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ ह्या ऍड करत नाही, म्हणजे सेपरेट असतात। मॉनिटाईज साठी, मॉनिटाईज नंतर ह्या ऍड होतात, फक्त मॉनिटाईज साठी ह्या 10 मिलियन 90 दिवसामध्ये आणि 4000 तास 365 दिवसामध्ये आणि 1000 सबस्क्राईब होतात। सो आमचा चॅनल मॉनिटाईज झालेला आता नोव्हेंबर मध्ये, आणि आमचा क्रायटेरिया म्हणजे ऍक्च्युली 1000 सबस्क्रायबर्स आमचे कधीच कम्प्लीट झाले। आम्ही चॅनल स्टार्ट केल्यावर 2-3 महिन्यामध्ये आमचं कम्प्लीट झालेला। आणि फक्त 4000 साठी आम्हाला बराच टाइम गेला, कारण आम्ही कंटिन्यू नसायचो। आमचं असं होतं की आम्ही आज व्हिडिओ टाकली नंतर नाही, मग असं बघू असं आम्ही करायचो। आम्ही कधीच रेग्युलर नव्हतो, आणि आम्हाला सगळेजण म्हणायचे पण की तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाका, तुमचं चांगलं ग्रो होईल, पण आम्ही हा करायचो। आणि नंतर मग व्हिडिओ आम्ही स्टार्ट करायला लागलो पुन्हा चांगल्या, तेव्हा मी राहिली प्रेग्नेंट। मग तेव्हा आमचं 1 ते 1.5 वर्ष आणि 1.5 वर्ष आमचा असाच गेला, कारण की मी प्रेग्नेंट राहिला निकेश म्हणतो मी एकटा व्हिडिओ काय करणार, त्याच्यामुळे तो व्हिडिओ नाही। आणि मला त्रास पण इतका व्हायचा तर आम्हाला व्हिडिओ काय बाकीचा पण आम्हाला कसला वेळ नाही मिळायचा। सो असं जाऊ दे, ते राहिलं ना आमची गोष्ट, सो आमचं चॅनल तेव्हा मॉनिटाईज झालं असतं, पण फायनली आता आमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे नोव्हेंबर मध्ये। आणि ते व्हायला पण आम्हाला भरपूर त्रास सहन करावा लागला। त्रास म्हणजे ऍक्च्युली असं झालं की जर आपल्या व्हिडिओना जर कॉपीराईट आला असेल किंवा मग स्ट्राईक वगैरे असतील तर आपलं चॅनल डिमॉनिटाईज होतं। म्हणजे आपण जर एखाद्या व्हिडिओमध्ये जर एखादा सॉन्ग ऍड केला असेल किंवा म्युझिक जर ऍड केलेली असेल, मग तिथलं आपल्याला कॉपीराईट म्हणून येतं। आणि आमच्या अशा भरपूर व्हिडिओना कॉपीराईट्स आलेलं होतं, ते आम्हाला काही एवढं माहिती नव्हतं, एवढी आयडियाच नव्हती। मस्त व्हिडिओ दिसण्यासाठी त्याच्यामध्ये आणि गाणी वगैरे टाकायचं, त्याच्यामुळे तो आमचा तो प्रॉब्लेम झाला। आणि आम्हाला पहिला असं युट्यूबचं बिलकुल असं म्हणजे एवढं नॉलेज नव्हतं, आता आम्हाला सगळं कळायला लागलेलं आहे, पण तेव्हा आम्हाला काय माहिती नव्हतं। मी पण दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून मी बाकीचं आम्ही करायचो। आणि मग आम्हाला असं मेल आला की चॅनल मॉनिटाईज म्हणून, नंतर आम्ही असं आमचं जरा व्हिडिओ चेंज व्हायला लागल्या।
म्हणजे ज्या कॉपीराईट्स आल्या त्या आपल्याला कळल्या की ह्या व्हिडिओला कॉपीराईट्स आहे, आधी कळल्या नव्हत्या आम्हाला. कॉपीराईट आहे मग तो ट्रिम करून आम्ही सगळं क्लिअर करून आणि जर आम्ही तेव्हा जर अप्लाय केलं असतं मॉनिटायझेशन साठी तर आमचं चॅनल डिमॉनिटाईज झालं असतं. म्हणून मग आम्ही सगळ्या कॉपीराईट्स घालवल्या आणि मग आम्ही चॅनल मॉनिटायझेशनला अप्लाय केलं आणि मग आमचं चॅनल मॉनिटाईज झालं डिसेंबरमध्ये. आम्हाला 1 महिना पुन्हा गेला कॉपीराईट सगळ्या काढायला ना. 1 महिना गेला. आणि काही जण बोलतात की युट्यूब इझी आहे. तो सगळ्यात मोठा क्वेश्चन हा इझी आहे, जस्ट व्हिडिओ बनवा टाका, असं काहीच नाही. व्हिडिओ बनवा, मग त्याला कुठे जरी आपण नसेल बोलतो व्हॉइस ओव्हर द्या, मग किंवा असं मग एडिट करणं तर हे भरपूर मोठं काम आहे. बापरे. मग त्याला थंबनेल चांगलं शोधा, मग त्याला नाव काय द्यायचं, टायटल, डिस्क्रिप्शन, भरपूर अशा गोष्टी आहेत. नशिबाचे खेळ आहेत. जर तुमचा मॉनिटाईज जर व्हायचा असेल चॅनल तर काही 1-2 व्हिडिओ मध्ये पण तुमचा मॉनिटाईज होऊन जाणार, सगळं क्रायटेरिया सबस्क्राईब होऊन जाणार. आणि काही जणांना स्ट्रगल असेल ज्याच्या नशिबात त्याला थोडासा करावं. आता जे युट्यूबर्स मोठे आहेत किंवा जे आता झाले युट्यूबर, ते सगळ्यांना माहिती आहे की आपण काय स्ट्रगल केलेलं आहे किंवा काय आपल्याला म्हणजे अशा अडथळेमध्ये आलेले आहेत. तसं आम्हाला तर भरपूर आले आहेत. ती अशी आम्ही एक मोठी स्टोरी सांगू पुन्हा कधीतरी. सो आज फक्त इतकंच की पेमेंट विषयी आणि हे गुगलचा आमचा ऍडसन्सचा विषयी. कारण की मी आपल्या इंस्टाग्रामवर पण आणि युट्यूबवर पण 2 व्हिडिओ टाकले आहेत, एक मिनी ब्लॉग्सची आणि एक शॉर्ट्सची गुगल ऍडसेन्सची. तर मला भरपूर कॉमेंट्स आलेले आहेत की हे काय आहे, काही जणांना नसतं माहिती की हे काय आहे. तर त्यासाठी म्हटलं हा मी आज व्हिडिओ बनवते आणि करायचं की नाही हे पण आमचं चालू होतं, पण त्या कॉमेंटसाठी मी हा आज व्हिडिओ शूट करते. सो आमचं हे गुगल ऍडसेन्स आलेलं होतं आम्हाला एप्रिलमध्ये आणि आज व्हिडिओ मी हा शूट करते. आणि आमचं चॅनल मॉनिटाईज झालं डिसेंबरमध्ये आणि डिसेंबर पासून एप्रिल पर्यंत आम्हाला हे गुगल ऍडसेन्स याला टाइम गेला, कारण की ते एका चुकीमुळे आमचा ऍड्रेस बरोबर होता. आणि गुगल ऍडसेन्स येण्यासाठी $10 हे कंपल्सरी तुमचे जमा व्हायलाच लागतात गुगल अकाउंट. ओके. चॅनल मॉनिटाईज झालं की मग आपण म्हणतो आपल्या गुगल ऍडसेन्स येईल, असं नाही. चॅनल मॉनिटाईज झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्या अकाउंट मध्ये डॉलर जमा होतात, कारण की पहिले 4,000 तास आपल्या ह्याच्यामध्ये ऍड होत नाही, पुन्हा आपल्या झिरो पासून सुरुवात करायला आणि मग तेवढे वॉच टाइम होणार तसे आपल्याला डॉलर जमणार आणि मग ते $10 जमले की मग आपल्याला असा हा मेल येतो गुगल ऍडसेन्स साठी. मग त्याच्यामध्ये आपण ऍड्रेस व्हेरीफाय करायचा आणि मग सगळं मोबाईल नंबर अप्लाय करायचा गुगल ऍडसेन्स साठी आणि मग तो आपल्याला हा असा USA वरना हा किती 6 आकडी नंबर आहे दाखव. हा जस्ट कागद आहे, फक्त ह्याच्या आतमध्ये जो आहे तो मेन आहे. हा 6 आकडी नंबर थोडासा दिसला असेल. दिसू दे, एवढा दिसला काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सो 6 आकडी तो नंबर आहे, तो आपल्याला टाकायचा असतो तिथे. सो हे $10 जमले की आपल्याला हा असा USA वरून पिन येतो आपल्याला. आणि मग आपल्याला पेमेंट कधी मिळतो, तो पेमेंट आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये $100 झाले की मग आपल्याला पेमेंट मिळतो. तो आपण आपल्या बँक खात्यामध्ये घ्यायचा असतो कन्वर्ट करून. सो आमचा पेमेंट जमा झालेला आहे, पण एवढंच काय आम्हाला तो नको आहे. आम्ही एक मोठी अमाऊंट घेणार आहोत, कारण की मग काहीतरी असं कशामध्ये इन्व्हेस्ट करू आम्ही, म्हणून आम्ही तो ठेवलेला आहे. आणि मग आम्ही नंतर तो घेणार आहोत पेमेंट. सो हा होता गुगल ऍडसेन्स. आणि हा पण मला लेट कसा आला, ती स्टोरी राहिली. गुगल ऍडसेन्स मला आलेला आहे हा लेट म्हणजे ह्याच्यावर नाव बघता तुम्ही, ओनली निकेश पाटील. ह्याच्यामध्ये बाबांचं नाव नाही, ऍड्रेस आहे पण बाबांचं नाव नाही. त्याच्यामुळे पोस्टमॅन पण कन्फ्युज झाला की मिडल नेम नाही ह्याच्यामध्ये. गावामध्ये गेला, इन्क्वायरी केली, 2 निकेश पाटील. तर निकेश पाटील नक्की कोण, कारण हा गुगल ऍडसेन्स जर रिटर्न गेला तर परत मिळणार नाही. आणि त्यात पण असं आहे की एक्झॅक्टली म्हणजे हे काय आहे कोणाला बहुतेक म्हणजे व्हिडिओमध्ये मी असं बघितलेलं आहे की म्हणतात की पोस्टमॅनला पण एवढं असं कळत नाही, फक्त इथे गुगल ऍडसेन्स नाव दिलेलं असतं, बाकी असं वेगळं असं फिलअप म्हणजे असं पॅकिंग वगैरे काहीच ना, असाच एक कागद येतो. मग कोणाला काय कळत नाही, मग ते लोक रिटर्न पाठवतात. तसं आमचं 2 वेळा रिटर्न गेला. नंतर मी पोस्टामध्ये गेलो, इन्क्वायरी केली, ते पण म्हणतात की आलेलंच नाही ना. ते बोलतात की ट्रॅकर आयडी आहे, तर आम्हाला मेलमध्ये ट्रॅकर आयडीच नव्हता आलेला. तर जर ट्रॅकर आयडी असतं तर मी सांगितलं असं लगेच कुठपर्यंत आलाय, येऊन रिटर्न गेलाय की नाही. पण ट्रॅकर आयडी मुळे प्रॉब्लेम झाला आणि टेन्शन तर इतकं होतं. तर मी तर सारखी युट्यूबवर व्हिडिओ बघायचीच, मी कधी येणार. तर सिटीच्या जवळ आपलं गाव असेल तर आपल्याला 8 ते 15 दिवसामध्ये हा ऍडसेन्स मिळून जातो. आणि आम्हाला मेल पण आलेला की डिस्पॅच झालं म्हणून. तर मी ह्याच्या मागे लागायची, निकेश अजून नाही आले. तुम्हाला तर हो येईल. मग त्याने मग फोन नंबर घेतला. नंतर मी पोस्टमॅनचा आमचा नंबर घेतला, त्यांना फोन केला, काका असं आहे. तर ते गुगलचा होता ना, मी म्हणलं हा काका. तर 2 वेळा मी रिटर्न पाठवला. तर ते बोलले की परत अप्लाय कर, आल्यानंतर तुला फोन करतो. म्हटलं ठीक आहे. मी अप्लाय केला. परत मला 8 दिवसामध्ये परत हा पिन आला. त्यांनी फोन केला,
निकेश तुझा गुगल ऍडसेन्स आलेला आहे आणि आम्ही जाम एवढा खुश खुश झालो, झालो. एवढा खुश झालो. सकाळी फोन आला, लगेच संध्याकाळी गेलो आणि हा ऍडसेन्स मी घेऊन आलो. एवढे खुश होतो, भरपूर खुश होतो. मस्त देवांची पूजा पण आम्ही केली आहे, ती पण तुम्हाला क्लिप मी ह्या व्हिडिओ मध्ये ऍड करून दाखवेल. आणि तर आता इथे दिवाबत्तीचं टायमिंग होता आणि टायमातच निकेश आलेला आहे संध्याकाळचे, आणि त्यामुळे इतकी आम्ही खुश दिवाबत्तीच्या टायमाला जे निकेश घेऊन आला गुगल ऍडसेन्स आमचा, त्याची पण पूजा केलेली आहे. आणि इतकं मस्त वाटते, घर किती प्रसन्न वाटते. देवारा मस्त फुलांनी सजवला, एकदम छान वाटते. जे पाहिजे ते आम्हाला देवाने दिले आणि संध्याकाळच्या टायमाला त्याची पूजा केली आणि मस्त विठ्ठलाची गाणी लागलेली आहेत. खूप 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 आम्ही हॅप्पी आहोत, नाही सांगू शकत इतकी हॅप्पी आहोत आपण ना. आमचे कोणका पण बोलते वाव हॅप्पी 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 हॅप्पी. शेण पण हॅप्पी आहे ना आमच्या. अरे वा, फ्लँकीजचे सगळ्यांना. अरे वा, एवढा खुश आहेस फ्लँकीजचे सगळ्यांना. फ्लँकीजचे मम्मा डॅडा खुश, मम्मी पण. अरे वा वा वा. आम्ही भरपूर खुश होतो, कारण की प्रत्येक युट्यूबर्सना या गुगल ऍडसेन्सची भरपूर वेट करतो आणि खूप हॅप्पी होतो जेव्हा हे आपल्याला रिसीव्ह होतं तेव्हा. तसं आम्ही खूप हॅप्पी झालेलो आहोत. जर्नी काय इथे स्टॉप नाही झालेली आहे, अजून भरपूर पुढे काय आहे, बराच डोंगरवर चढायचं. सो आम्ही असं भरपूर खुश झालेलो आहोत आणि आमची युट्यूबची जर्नी स्टार्ट झालेली आहे. पेमेंट स्टार्ट झालेलं आहे आम्हाला. सगळ्यांना क्वेश्चन पडेल त्याची उत्तरे मी तुम्हाला सगळ्या या ब्लॉग मध्ये दिलेली आहेत. सो हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. बाकीचं काय असेल ते कॉमेंट करून तुम्ही विचारा, किंवा मग अजून आमची युट्यूबची जर्नी ती आम्ही एका नवीन ब्लॉग मध्ये शेअर करू. सो बाय.